तृतीय वर्ष कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांकरिता आपण सॉईल इरोजनच्या चॅप्टरबरोबर प्रिन्सिपल्स ऑफ सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन नंतर आपल्याला त्या चॅप्टरला लागून असणारा एक महत्त्वाचा टॉपिक जो काही आहे तो म्हणजे क्रॉप रोटेशन. ऑन लुक ॲट ऑन द पेज नंबर 54, दॅट इज क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरपालट. नाउ in this chapter, as per the principles of soil and water conservation, is most essential and useful method on the field to control the erosion, that is strip cropping. In the rotation accompanied with the strip cropping, soil erosion is effectively controlled and also followed on the same piece of land growing field crops like small grains, hays and grasses under the strip cropping. It is most important in that the crop rotation is strip cropping is most important because of soil erosion controlled effectively. So look at on the page number 55, most important in that the tillage practices. Now tillage, what is meant by tillage? Tillage is a mechanical manipulation of soil to provide a favorable environment for good germination of seed, also crop growth, to control weeds, maintain soil aeration and improve infiltration capacity. म्हणजे मशागत करणं म्हणजे काय? ही एक मातीला व्यवस्थित करण्यासाठी एक माध्यम आहे. माती हे माध्यम आहे. मातीमधून बियाण्याची चांगली उगवण व वाढ करण्यासाठी व पिकाची वाढ चांगली करण्यासाठी मातीला काय करणं, एक चांगल्या पद्धतीनं हाताळणं, मातीतून हवा पाणी यांचं गुणोत्तर सारखं ठेवणं, निचरा प्रणाली सुधारणं यासाठी केले जाणारी कामं म्हणजे मशागत. मग मशागत करत असताना धूप कमी करण्यासाठी यामध्ये हा प्रभावी मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे, टिलेज. तर आपण यामध्ये मशागतीनंतर पहिला भाग मशागतीचा येतो म्हणून ही व्याख्या सांगितली, टिलेज प्रॅक्टिस किंवा टिलेजची. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरपालट, जमिनीच्या एकाच भूभागावर एक किंवा त्यापेक्षा अधिक पिकं त्या ठिकाणी शेतावर घेतले जातात. मग त्यामध्ये काही जमिनीलगत पसरणारे असतील, काही जमिनीपासून उंच वाढणारे असतील, ज्यामुळं मातीची धूप होणार नाही. यामध्ये प्रभावी वापर होतो तो म्हणजे पट्टा पेर पद्धत. यामध्ये त्याचा सगळ्यात परिणाम या धुपीवर होतो, धूप कमी होते. यामध्ये शक्यतो नगदी पिकाबरोबर तेलबिया पिकं, त्याबरोबर कडधान्यवर्गीय पिकं, लेग्युम्स क्रॉप्स आर पॉसिबल. होल क्रॉप्स आर ॲन्युअली ग्रोन इन द खरीप सीझन. सिस्टीम ऑफ धिस क्रॉप इज टू बी crop hold the soil and decrease the soil erosion, also increases the organic matter in the soil. Due to that, the physical properties of soil may improve. Controlling the soil erosion in different crops, a row of the form are grown combined in consecutive manner, and the frequency with which crop should be grown depends upon the severity of erosion at that place. म्हणजे ज्या भागात सर्वात जास्त जमीन उताराची आहे अशा भागामध्ये या पिकांची फेरपालट करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. या चॅप्टरवर तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे गिव्ह द बेनिफिट्स ऑफ क्रॉप रोटेशन, ऑल्सो इनलिस्ट द बेनिफिट्स ऑफ क्रॉप रोटेशन. 2019ला हा प्रश्न 5 मार्काला आला. ऑर्गॅनिक कंटेंट इन सॉईल इन्क्रीज विच इम्प्रूव्ह द सॉईल फर्टिलिटी अँड डेव्हलप मोर स्टेबल सॉईल स्ट्रक्चर. मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढतात, यामुळं मातीची उत्पादकता वाढते आणि त्या ठिकाणी मातीची घनताही रचना बदलून त्या ठिकाणी बदल होतो. नंतर ड्यू टू असोसिएशन ऑफ लेग्युम क्रॉप नायट्रोजन फिक्सेशन इन्क्रीज रिझल्ट इन इम्प्रूव्हिंग द नायट्रोजन कंटेंट इन सॉईल, ऑल्सो असोसिएशन विथ नायट्रोजन कंटेंट इन द सॉईल.